राज्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। नाशिक शहरातील अशोकस्तंभ परिसरात असलेल्या एका आधार आश्रमातून 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संबंधित मुलींचे वय केवळ 12, 14 आणि 15 वर्षे असल्याची माहिती समजते। विशेष म्हणजे या मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे। प्राथमिक माहितीनुसार मुली आश्रमातून बाहेर गेल्यानंतर परत न आल्याने ही बाब निदर्शनास आली। या प्रकरणामागे नेमकं कारण काय आहे? मुली स्वतःहून गेल्या की कोणीतरी त्यांना फूस लावून नेले? याबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणतेही निष्कर्ष समोर आलेला नाही। त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत। दरम्यान या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून या मुलींबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तातडीने सरकारवाडा पोलीस ठाणे किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।